आंतरोळीकर नगर भाग 1 आणि भाग 2 मधील अंतर्गत रस्ते, ड्रेनेज आणि पाणी पुरवठा लाईन तात्काळ सुरू करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे। स्नेहपुष्प आणि प्रगती लॉन्समधील रस्त्यावर नव्यानं टाकलेली 18 इंची ड्रेनेज लाईन मेन ड्रेनेज लाईनला न जोडता आंतरोळीकर नगर नंबर 1च्या 35 वर्षांपूर्वीच्या आधीच ओव्हरलोड असलेल्या 6 इंची ड्रेनेज पाईपलाईनला प्रगती लॉन्सच्या खाजगी जागेतून बेकायदेशीर पद्धतीनं जोडली आहे। तसंच त्याच खाजगी जागेतून 24 इंची व्यासाची स्टॉर्म वॉटर पाईपलाईन आंतरोळीकर नगर नंबर 1च्या रस्त्यावर आणून सोडली आहे। त्यामुळं सतत चेंबर फुटून मैला मिश्रित पाणी रस्त्यावरून संपूर्ण कॉलनीभर वाहत असून त्याची दुर्गंधी सुटली आहे। अनेक दिवस पाणी रस्त्यावर साचून राहिल्यामुळं दलदल होऊन परिसरात डासांचा प्रादुर्भाव होऊन आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण झाली आहे। प्लॉट नंबर 58, 59, 60, 61, 62, 63 समोरील रस्ता 15 वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता। तो पूर्णपणे उखडून गेला असून त्यातील मोठमोठे दगड बाहेर आल्यामुळं त्यावरून गाड्या स्लिप होऊन लहान मुलं आणि स्त्रियांचे अपघात घडत आहेत। या रस्त्याची कोणत्याही प्रकारची देखभाल दुरुस्ती गेल्या 13 वर्षांमध्ये झालेली नाही। वाहणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्यामुळं रस्त्याची अवस्था आणखी गंभीर बनली आहे। कॉलनीच्या इतर रस्त्यांचीही तीच गत आहे। याबाबत यापूर्वी अनेक वेळा पत्रव्यवहार आणि आपले सरकार ॲपवर तक्रार करूनही त्याचबरोबर संबंधित झोन अधिकाऱ्यांना समक्ष भेटून समस्येकडे लक्ष वेधूनही दखल घेतली गेली नाही। तरी अंतर्गत रस्ते, ड्रेनेज आणि पाणी पुरवठा लाईन दुरुस्त करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा आंतरोळीकर नगर भाग 1 आणि 2 मधील रहिवाशांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे दिला आहे।